Namaskar, welcome to Madhuri Gurukul. Let's explore common tenses error beginning with question 1. The very first question is when I went there, Charles is playing a game of chess. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते went एक क्रियापद आलेला आहे आणि went क्रियापद गो या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे, म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये भूतकाळातील क्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे इथे चार्लेस इज प्लेइंगच्या ऐवजी चार्लेस वॉज प्लेइंग येईल, कारण इज प्लेइंग एक चालू वर्तमान काळ आहे आणि वाक्यामध्ये क्रिया भूतकाळातील होत आहे, म्हणून इज प्लेइंगच्या ऐवजी वॉज प्लेइंग भूतकाळातील चालू क्रिया येईल, म्हणजे चालू भूतकाळाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल वेन आय वेंट देअर चार्लेस वॉज प्लेइंग अ गेम ऑफ चेस. त्यानंतर शब्दार्थ बघू. प्ले एक वर्ब आहे, याचा अर्थ खेळणे किंवा वाजविणे होतो. त्यानंतर गेम एक नाव नाही, याचा अर्थ डावपेच, क्रीडा किंवा खेळाचे साहित्य असा होतो. तिसरा चेस एक नाव नाही, याचा अर्थ बुद्धिबळ असा होतो. आणि चौथा वेन एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ जेव्हा किंवा ज्यावेळी होतो, जेव्हा आपण याला ॲडवर्ब म्हणून वापरू. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाऊ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. इफ ही इज अ मिलेनियर ही वुड हेल्प द मिलेनियम प्रोजेक्ट. आज दिलेल्या प्रश्नामध्ये ते इफ क्लॉजचा वापर झाला आहे आणि जेव्हा केव्हा इफ क्लॉजचा वापर अनरियालिटी म्हणजे कल्पना किंवा इम्प्रोबॅबिलिटी म्हणजे अशक्यता व्यक्त करण्यासाठी होतो, तेव्हा इफ क्लॉजच्या नंतर क्रियापद पास्ट सब्जेक्टिव्ह म्हणजे भूतसंकेतार्थामधला येतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते ही या प्रोनाउनच्या पुढे इज या क्रियापदाचा वापर झाला आहे, म्हणून या ठिकाणी इज या क्रियापदाला वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल इफ ही वर ए मिलेनियर ही वुड हेल्प दी मिलेनियम प्रोजेक्ट. लक्षात राहू द्या, जेव्हा केव्हा इफ क्लॉजचा वापर कल्पना किंवा अशक्यता व्यक्त करण्यासाठी होतो, तेव्हा त्याच्यापुढे वर या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होतो. आता या ठिकाणी प्रोनाउन ही आहे, जरी प्रोनाउन हीच्या ऐवजी इट, शी, यू, दे कोणताही प्रोनाउन जरी असला आणि इफ क्लॉजचा वापर कल्पना किंवा अशक्यता व्यक्त करण्यासाठी जर झाला, त्यावेळेस याच्या पुढे नेहमी क्रियापद वरचा उपयोग होईल. त्यानंतर शब्दार्थ बघू. मिलेनियर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ करोडपती व्यक्ती असा होतो. दुसरा मिलेनियम एक नाव नाही, याचा अर्थ समृद्धीचा किंवा उज्ज्वल भविष्याचा काळ असा होतो. तिसरा प्रोजेक्ट एक नाव नाही, याचा अर्थ प्रकल्प किंवा योजना होतो. चौथा हेल्प एक वर्ब आहे, याचा अर्थ मदत करणे किंवा सहाय्य करणे होतो. तिसरा प्रश्न द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट कलिग्स हॅव बीन वेलकम बाय द चीफ मिनिस्टर ॲट अ फॉर्मल सेरेमनी. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट कलिग्स इथपर्यंत एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट कलिग्स एक सिंग्युलर सब्जेक्ट असल्याकारणाने इथे हॅव या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी ह्याज या एकवचनी सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होईल आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट कलिग्स हॅज बीन वेलकम बाय द चीफ मिनिस्टर ॲट अ फॉर्मल सेरेमनी. त्यानंतर शब्दार्थ बघू. अलॉंग विथ एक कंजक्शन आहे, याचा अर्थ सह किंवा सोबत असा होतो. त्यानंतर कलिग्स एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ सहकारी होतो. त्यानंतर वेलकम एक वर्ब आहे, याचा अर्थ स्वागत करणे असा होतो. चौथा फॉर्मल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ औपचारिक किंवा अधिकृत होतो. पाचवा सेरेमनी एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ सोहळा किंवा समारोह असा होतो. आणि शेवटचा कॅबिनेट एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ मंत्रिमंडळ असा होतो. चौथा प्रश्न द पॉलिटिकल कॅन्डिडेट्स टॉक ॲज इफ शी हॅज ऑलरेडी बीन इलेक्टेड टू द प्रेसिडेन्सी. आता इथे ॲज इफ या फ्रेजचा वापर झालेला आहे. साधारणतः ॲज इफ या फ्रेजचा वापर इमॅजिनरी सिच्युएशन म्हणजे काल्पनिक परिस्थिती व्यक्त करण्यासाठी होतो, जी खरं नाही आहे. आणि ॲज इफ या फ्रेजच्या पुढे क्रियापद भूतसंकेतार्थ म्हणजे पास्ट सब्जेक्टिव्हमधला येतो, पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे ह्याज या वर्तमानकाळी क्रियापदाचा वापर झालेला आहे, म्हणून इथे ह्याजच्या ऐवजी हॅड या भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल द पॉलिटिकल कॅन्डिडेट टॉक ॲज इफ शी हॅड ऑलरेडी बीन इलेक्टेड टू दी प्रेसिडेन्सी. त्यानंतर शब्दार्थ बघू. इलेक्टेड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ निवडून आलेला असा होतो. दुसरा प्रेसिडेन्सी एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ अध्यक्षपद असा होतो. तिसरा ऑलरेडी एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ आधीच किंवा यापूर्वीच या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि शेवटचा पॉलिटिकल एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ राजनैतिक किंवा राजकीय असा होतो. पाचवा प्रश्न यू हॅव बीन डुईंग युअर होमवर्क रेग्युलरली. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते क्वेश्चन मार्क आलेला आहे, याचा अर्थ हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये ते यू हॅव बीन डुईंगच्या ऐवजी हॅव यू बीन डुईंग येईल, कारण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर असा असतो अगोदर ऑक्झिलरी वर्ब येईल, त्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर वर्ब येईल आणि बाकीचे शब्द येतील. पण दिलेल्या प्रश्नामध्ये अगोदरचं सब्जेक्ट, त्यानंतर
हेल्पिंग वर्ब, त्यानंतर क्रियापद आणि इतर शब्द आला आहे. म्हणून वाक्यरचना अशी असेल, हॅव यू बीन डुईंग युअर होमवर्क रेग्युलरली. त्यानंतर शब्दार्थ बघू. रेग्युलर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ नियमित किंवा वेळेनुसार असा होतो. त्यानंतर होमवर्क एक नाउन आहे, याचा अर्थ गृहपाठ असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.